नमस्कार मंडळी, मी आहे दीपाली आणि माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. मी कथा घेऊन येत आहे तुझ्यात जीव रंगला, भाग 29. नरेंद्र बोलत आहे का? ज्योती आवरत आहे. तिच्याकडे काही काम होतं का? जयश्रीने कॉल घेतला होता. मामी असंच केला होता, ज्योतीची तब्येत विचारायला. नरेंद्र म्हणतो, घरी गेल्यावर काही फोनच केला नाही. नीट पोचले होते ना? ताई आणि दादा चांगले आहे ना? बडबडी स्वरा कशी आहे? जयश्री म्हणतात. स्वरा नरेंद्रजवळच होती. स्वराने फोन घेतला. मामी मी येणार आहे, आता पेपर आहे, ते झाले की सुट्ट्यांमध्ये येईल. स्वरा म्हणते, कधीही ये, अभ्यास चांगला कर, रायाने सगळं सांगितलं आहे ना? जयश्री म्हणतात. मामी तो प्रोजेक्ट होता, तो आता चांगला झाला, आता कॉलेजचा अभ्यास करायचा आहे. स्वरा म्हणते, चांगला अभ्यास करा. जयश्री म्हणतात. मामी मी अभ्यास करते, अकिरा सोबत असते ना, ज्योती आली ना की बोलायचं होतं. स्वरा म्हणते, हो ज्योतीकडे देते. जयश्री म्हणतात. त्या ज्योतीकडे फोन देतात. सांगता स्वरा आहे. ज्योती फोन घेते. स्वरा नरेंद्रकडे फोन देते. हॅलो स्वरा. ज्योती म्हणते, हॅलो ज्योती, प्लीज मला बोलायचंय, माझ्यासोबत बोल ना. तुला काही बोलणार नाही, आपण बोलू तर शकू ना? नरेंद्र म्हणतो, हां बोल. ज्योती म्हणते. ज्योतीला नरेंद्र बोलत आहे, सॉरी मी खूप बोललो, तुझे काही ऐकलं नाही. मला आता समजलं आहे, मी तुला त्रास देणार नाही, पण तुला कॉल आणि मेसेज करत जाईल. नरेंद्र म्हणतो. जयश्री निघून जातात त्यांचं काम करायला. स्वरा पण तिचं आवरून निघून जाते. तुला समजवत होती, तू थोडं पण ऐकत नाही, जरा दुसऱ्याचं पण ऐकून घेत जा. ज्योती म्हणते. ज्योती मला समजलं ना, सॉरी बोललो ना, आता माझ्याकडून काही चूक होणार नाही, मी पण फक्त आता तुझंच ऐकणार, तू म्हणशील ते. नरेंद्र म्हणतो. माझं काय ऐकणार? मी तुझी कोण आहे? नरेंद्र म्हणतो. ज्योती तुला सगळं माहिती आहे, तरी मला राग येण्यासाठी असं काही बोलत जाऊ नको, मला तुझ्याशिवाय कोणी नको. नरेंद्र म्हणतो. ज्योती मस्त लाजते. ज्योती काही बोलत नाही. ज्योती. नरेंद्र हाक मारतो. ज्योती भानावर येते. काय बोलत होता? ती म्हणते, तुझी तब्येत ठीक आहे ना? त्रास होत नाही ना? कॉलेजला का जाते? आराम करायचा ना. तुला त्रास झाला तर मला आवडणार नाही. नरेंद्र म्हणतो. आता ठीक आहे, घरी नको वाटत राहायला, आता एक्झाम पण आहे, स्टडी नाही होणार, घरी पण काही ना काही असतं. ज्योती म्हणते. त्याच्याकडे लक्ष देऊ नको, मोठे बघून घेतील. तुझी काळजी घे, रात्री कॉल करतो, आता ऑफिसला जातो. नरेंद्र म्हणतो. हो मी कॉलेजला जाते, रागवर कंट्रोल ठेव, काळजी घे. हो रात्री कॉल कर. ज्योती म्हणते आणि कॉल कट करते. राया त्याचा आवरून नाश्त्यासाठी बाहेर आला. माईला आवाज देणार की मिनल त्याच्यासाठी नाश्ता घेऊन आली. राया हाताला हात लावत होती, मुद्दामून त्याला त्रास देत होती. अजित आला, तिच्या हातातून प्लेट घेतली, खायला लागला. थँक्यू मिनल, माझ्यासाठी खायला आणलं. अजित म्हणतो. मिनलला राग येतो, ती फक्त रायासाठी नाश्ता घेऊन आली होती, ती पाय आपटत निघून गेली. अजित आणि राया हसत होते. आली होती नाश्ता द्यायला, काम करायला आली होती, बिचारी किती काम करते. राया काम करून घे. अजित म्हणतो आणि जोरात हसायला लागतो. राया त्याला गप करत असतो, तो ऐकत नाही. काय झालं सकाळी सकाळी हसायला? मला पण सांगा, मी पण हसणार. आबा म्हणतात. काही नाही आबा, नाश्ता केला का? चला, माई वाट बघत असेल. अजित म्हणतो, निघून जातो. राया आणि आबा हसत असतात. आबांनी पण पाहिलं असते, मिनल आणि अजितचं बोलणं ऐकलं असतं. ते काही बोलत नाही. जास्त झालं की बघू. रायासोबत नाश्ता करायला गेले. जयश्री आणि माईने सगळी तयारी करून ठेवली होती. मिनल आणि आरती तिथं उभ्या होत्या, काहीच काम करत नाही होत्या. त्यांचं सगळ्यांचं आवरलं. ज्योती आणि विवेक कॉलेजला निघून गेले. राया आणि अजित पण शेतात गेले. आबा पण डेअरीत गेले. डेअरीत लक्ष ठेवावं लागते, काय होईल सांगता येत नाही. आबा डेअरीत असतात. राया, काय मजा आली ना? तिला असंच करायला पाहिजे, तेव्हाच ते तिचे नाटकं कमी करेल. आबा केव्हा आले समजलंच नाही, तू पण काही बोलला नाही. मला काहीतरी खून करायची. अजित म्हणतो. आबा काय बोलणार नाही, त्यांना पण समजलं आहे मिनल कशी आहे. आज खरंच मजा आली, माझ्या रूममध्ये आली नाश्ता घेऊन. कोणाला विचारलं असेल की नाही काय माहीत. राया म्हणतो. तिचं जास्त होत आहे, तू सांभाळून राहा, काय करेल सांगता येत नाही, ते तुझ्यावर येईल. अजित म्हणतो. त्यांची काळजी घेईल, तू माझ्यासोबत असतो की. मिनलला बघू आपण. नरेंद्र आणि ज्योती आता चांगले बोलायला लागले आहे, अकिरा सांगत होती. नरेंद्रच्या ऑफिसमध्ये पण जाऊन आली. सगळ्या स्टाफवर
ओरडत होता, रागराग करत होता. स्वरा आणि अकिराने त्याला खूप चांगलं समजावलं तेव्हा कुठे तो शांत झाला. राया म्हणतो, नरेंद्र खूप चांगला आहे, ज्योतीला खूप चांगलं समजून घेईल, ज्योतीवर खूप प्रेम करेल. अजित म्हणतो, नंतर ते काम करत बोलत होते. दादासाहेब सगळीकडे ते लक्ष ठेवून आहे. डेअरीत पण आबासाहेब दिवसभर बसलेले असतात. शेतात पण राया आणि अजित असतो. तो माणूस म्हणतो, आपण आता थोडे दिवस गप्प राहू. संग्रामला पण सुटेल. वकिलांनी सोबत बोलणं झालं आहे. तो सुटला की मग त्याचं काही खरं नाही. दादासाहेब म्हणतात. तो माणूस त्याच्या कामाला निघून गेला. राया आणि अजित डेअरीत जात होते. तुमच्यासोबत डेअरीत येऊ का? मला डेअरी बघायची आहे, मिनल म्हणते. सजित सोबत ये, त्याच्या सुट्टीच्या दिवशी असेल तेव्हा तो दाखवेल, अजित म्हणतो. मिनलला खूप राग येतो. ती काही बोलत नाही, रागात निघून जाते. कुठं पण आमच्या सोबत यायचं असतं. मांजर आडवी गेली, अजित म्हणतो. अजा चल, आबा वाट बघत असतील, आपल्याला सगळं व्यवस्थित बघून यावं लागेल, राया म्हणतो. डोकं बधीर होतं या बाईला पाहिलं की, अजित म्हणतो. राया काही बोलत नाही. अजितला डेअरीत घेऊन जातो. आजूबाजूला बघत चालत होते. काही माणसं लक्ष ठेवून होते, त्यांच्याकडे बघत होते. राया सगळं बघत होता. अजित त्याच्याकडे जाणार होता पण रायाने जाऊ दिलं नाही. आबा बघत होते. अजित राया डेअरीमध्ये निघून गेले. सगळे त्यांचं काम करत होते. त्यांनी त्यांचं काम केलं. डेअरीत नीट बंद करून घरी निघून गेले. आबाला घरी सोडून राया आणि अजित शेतामध्ये गेले. अजा जरा शांत राहत जा, काही झालं तर आबा डेअरीमध्ये एकटे असतात, त्यांना काही झालं नाही पाहिजे, राया म्हणतो. माझ्या लक्षात आलं नाही. राग आला की मला काही समजत नाही, अजित म्हणतो. ऊसाला पाणी लाव, ऊस छान झाला आहे, काढायच्या वेळेस पीक चांगलं येईल, चांगलं उत्पन्न होईल, राया म्हणतो. अजित पण ऊसकडे बघतो. त्याला पण आनंद होतो. दोघं कामाला लागतात. विवेक काय झालं आहे? कोण दादासाहेब आहे? ते तर सुटले. माझ्या पण मागे 2 माणसं होते, पाठलाग करत होते. मला काही समजलं नाही. ज्योतीची काळजी घ्यावी लागेल. तू पण तुझी काळजी घे. घरातले पण बाहेर निघतात. आजूबाजूंना बघून चालत जा. आता तो काही पण करेल, टिया म्हणते. आता माणसांना काही कळणार नाही. त्याला माहिती पडलं आहे. त्यांची एकी खूप आहे. कोणी ना कोणी मदतीला येतं. त्यांचे माणसं पकडले जातात. त्यासाठी चांगलं नाही आहे, विवेक म्हणतो. आता तो काय करेल? शेताला काही करेल का? टिया म्हणते. राया दादा अजितदादाला सांगावं लागेल. आबा पण डेअरीत असतात. त्यांना पण काळजी घ्यायला सांगायला लागेल. तू काळजी घे. काही पण झालं तरी मला सांगत जा. तुझी बहीण आहे ना, तिला सोबत घेऊन जात जा, विवेक म्हणतो. दी माझ्यासोबत असणार. तिला माहिती झालं ना तर ती कुठंच एकटी पाठवणार नाही. तू पण काळजी घे. काका आणि काकीला पण दुकानात एकटे असतात. त्यांना पण काळजी घ्यायला सांगत जा. मी पण खूप दिवस झाले गेली नाहीये, टिया म्हणते. जाऊन ये, त्यांना आवडेल. आता माझं लेक्चर आहे. तू पण बघ, लेक्चर असेल तर. ज्योती क्लासमध्ये आहे ना, विवेक म्हणतो. मी क्लासरूममध्ये जाऊन बघते. नको काळजी करू. आता एक्झाम आहे, त्यांच्याकडे पण लक्ष दे, टिया म्हणते आणि निघून जाते. विवेक पण लेक्चरला निघून जातो. अकिरा आणि स्वरा पण कॉलेजला आल्या होत्या. लेक्चर संपून बोर्डावर नोटीस बघायला गेल्या. एक्झाम तारीख आली होती. 15 दिवसांनी एक्झाम होती. स्वराला टेन्शन आले होते. स्वरा काय झालं? तुझा चेहरा का उतरला? स्टडी झाली नाहीये का? तुला बोलत असते आधी आपली स्टडी कर, तू करत नाही, अकिरा म्हणते. मला नाही आवडत ग स्टडी करायला, तुला तर माहिती आहे ना, स्वरा म्हणते. मी उद्या तुझ्या घरी येते, आपण स्टडी करू. नोट्स आहेत ना, अकिरा म्हणते. तू ये, आपण स्टडी करू. माझ्या एकटीने काही होणार नाही, मला तुझी मदत लागेल, स्वरा म्हणते. आता लायब्ररीत जाऊ, थोडा वेळ स्टडी करू, अकिरा म्हणते. स्वरा घाबरली होती. कमी मार्क्स पडले तर ती पण अकिरासोबत लायब्ररीत गेली. मिनल विचार करत होती, रायाला कसं फसवायचं. त्याच्यासोबत त्याचं शेपूट असतं. तो अजित जास्त शहाणा आहे. त्याला रायापासून वेगळं केलं पाहिजे. रायासाठी काही करायला गेले की तो मध्ये येतो. तो नसताना काहीतरी करावं लागेल. आज मला डेअरीत जायचं होतं पण मला येऊ दिलं नाही. त्याला तर मी नंतरच बघते, मिनल विचार करत होती. विवेक आणि जयश्री दुकानात काम करत होते. नवीन साड्या आल्या होत्या, त्या बघत होते. टिया दुकानात आली. काका काकी कसे आहे? खूप दिवस झाले मी आले नाही तुम्हाला भेटायला, म्हटलं आज जाऊन येऊ, टिया म्हणते. मला पण तुझी आठवण आली होती. ज्योती खूप एकटी होती, शांत पण झाली होती. तू असती तर तुझ्यासोबत थोडंफार बोलली असती. खूप काळजी वाटत होती. राया आणि अजित होते, मग काही वाटत नाही. पोरं सगळ्यांना मदत करतात. भाऊ आणि बहिणीचे एकमेकांवर खूप प्रेम आहे.
खूप काळजी करतात, जयश्री म्हणतात. टिया, जयश्री, विकास बोलत असतात. बघू आता मिनल काय करते, रायाला कसा त्रास देते, अजित रायाला कसं मिनलपासून वाचवतो. दादासाहेब म्हणतात संग्राम सुटणार आहे. दोघं मिळून काय करतील, कोणाला दुःखात पत होईल, शेताला की डेअरीला, काय करतील. कथा आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा. पुढील भाग ऐकायचा असेल तर सबस्क्राईब्स करा, मला सपोर्ट करा. धन्यवाद.